नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 3 एप्रिल 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न पाहूयात. तर भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची. यानंतर कोणत्या विमान कंपनीने विली वॉल्श यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे? तर इंडिगो. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील 32 दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 1 एप्रिल रोजी कोणत्या विभागाचे 6 ऐतिहासिक निर्णय झाले आहेत? तर जलसंपदा विभाग. यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मधील उर्वरित लाभार्थ्यांसाठी एकूण किती निधी वितरित झालेला आहे? तर एकूण 500 कोटी निधी. यानंतर 1 एप्रिल पासून कोणत्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आदेश दिले आहेत? तर आंबा आणि काजू. यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी कोणत्या भारतीय राज्याने आपला 91वा स्थापना दिवस म्हणजेच उत्कल दिन साजरा केला आहे? तर ओडिशा. यानंतर पुढील प्रश्न, साकळाई उपसा सिंचन योजना आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी राबवली जाणार आहे? तर ते आहे अहिल्यानगर हा जिल्हा, म्हणजेच पूर्वीचा अहमदनगर. यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी नासाचे कोणते शक्तिशाली रॉकेट प्रक्षेपणासाठी नियोजित होते? तर स्पेस लॉन्च सिस्टम म्हणजेच SLS हे. यानंतर 9वा प्रश्न पाहून घेऊयात. तर 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या नवीन प्राधिकरणाची स्थापना केली आहे? तर राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, 31 मार्च आणि 1 एप्रिल 2026 दरम्यान आपल्या महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कामासाठी एकूण किती GR काढले आहेत? तर यामध्ये 30 आणि 31 मार्च दरम्यान काढण्यात आले होते, तर एकूण 830 GR काढण्यात आले आहेत. तर 1 एप्रिल दिवशी कळवण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज तारीख आहे 3 एप्रिल 2026. तर आजचा आपला पहिला खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. तर आपल्या भारताच्या 17व्या जनगणनेमध्ये 2027च्या स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवणारे आपल्या भारत देशाचे पहिले नागरिक कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे द्रौपदी मुर्मू. कोण? तर आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले नागरिक लक्षात ठेवा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरले आहेत. दुसरे नागरिक कोण आहेत? तर आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. आणि तिसरे नागरिक कोण आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि आपल्या भारताच्या 17व्या जनगणनेमध्ये 2027च्या जी आपल्या देशातील पहिली संपूर्णपणे डिजिटल जनगणना आहे, तर यामध्ये स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवणारे पहिले नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरले आहेत. तर बुधवारी म्हणजेच 1 एप्रिल 2026 रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला घरयादी आणि गृहनिर्माण जनगणना सुरुवात झाली आहे. तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रप्रमुखापासून जनगणनेची सुरुवात करण्याची दीर्घकालीन परंपरा पाळत राष्ट्रपतींनी स्वतःची माहिती डिजिटल पोर्टलवर भरून या प्रक्रियेचा शुभारंभ केलेला आहे. तर या जनगणनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर डिजिटल स्वरूप आहे हे. तर आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत असून यामध्ये कागदी अर्जाऐवजी मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलचा वापर केला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वगणनेचा पर्याय आपण पाहून घेऊयात. तर नागरिकांना प्रगणक घरी येण्यापूर्वीच स्वतःहून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. आणि याचा सहभाग तर राष्ट्रपतींनंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली माहिती नोंदवलेली आहे. तर जातीनिहाय जनगणना. तर या 17व्या जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातीची माहिती देखील डिजिटल स्वरूपामध्ये गोळा केली जाणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न. तर 3 एप्रिल रोजी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणाची पुण्यतिथी साजरी केली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. कोणाची? तर छत्रपती शिवाजी महाराजांची. तर
3 एप्रिल रोजी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तर 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचे निधन झाले, ज्याला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणूनही ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या दिवशी त्यांना अभिवादन करून त्यांच्या पराक्रमाचे स्मरण केले जाते. तर सर्वांनी लक्षात ठेवा, निधन दिनांक आहे 3 एप्रिल 1680, स्थळ आहे रायगड किल्ला आणि याचे महत्त्व काय आहे तर शिवभक्त या दिवशी रायगडावर जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि आदरांजली अर्पण करतात. यानंतर तिसरा प्रश्न, तर महिला महाराष्ट्र केसरी 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? तर त्यांचे नाव आहे ऑप्शन सी अमृता पुजारी. काय नाव आहे त्यांचे? तर अमृता पुजारी. तर विद्यार्थी मित्रांनो, महिला महाराष्ट्र केसरी 2026 चा मानाचा किताब कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांनी जिंकला आहे. तर सोलापूर येथे पार पडलेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तिने कोल्हापूरच्याच वेदिका सासनेचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. तर महत्त्वाचा तपशील आपण पाहून घेऊयात. विजेत्या कोण आहेत? अमृता पुजारी. कोल्हापूरच्या उपविजेती आहे वेदिका सासने. आणि स्पर्धा तर 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ची आहे ही, आणि स्थळ सोलापूर. आणि बक्षीस विजेत्या अमृता पुजारीला किया सोनेट कार आणि मानाची गदा देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर चौथा प्रश्न आपण पाहून घेऊयात या ठिकाणी. तर डिजिटल जनगणनेमध्ये प्रथमच कोणता नवीन पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वगणना. काय? तर स्वगणना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणनेमध्ये प्रथमच स्वगणनाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि या सुविधेमुळे नागरिक मोबाईल ॲप किंवा सुरक्षित वेब पोर्टलचा वापर करून 16 भाषांमध्ये आपली माहिती घरबसल्या स्वतः ऑनलाईन भरू शकतात. मुख्य वैशिष्ट्य काय आहेत याची? तर स्वगणना प्रतिसादक गणक येण्यापूर्वी स्वतःची माहिती नोंदवू शकतात आणि डिजिटल प्लॅटफॉर्म तर पूर्णपणे कागदरहित मोबाईल ॲप आणि वेब आधारित ही प्रक्रिया आहे. तर सुरक्षितता काय आहे यामध्ये? तर माहिती गोपनीय ठेवण्यासाठी सुरक्षित प्रणाली आहे. सहभाग तर ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये म्हणजेच घरयादी आणि लोकसंख्या मध्ये पार पडणार आहे आणि या नाविन्यपूर्ण बदलामुळे जनगणना अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक देखील होणार आहे. यानंतर पाचवा प्रश्न पाहूयात. तर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला पोलीस कलर पुरस्कार मिळाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड आणि ओडिशा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये उत्तराखंड आणि ओडिशा या 2 राज्यांच्या पोलीस दलांना प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलीस कलर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर या पुरस्काराची सविस्तर माहिती आपण पाहून घेऊयात. तर उत्तराखंड पोलीस एप्रिल 2026 मध्ये उत्तराखंड पोलीस दलाला हा सर्वोच्च सन्मान मिळाला आणि राज्याच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा बहुमान मिळाल्याने याला विशेष महत्त्व आहे. आणि उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन, उदाहरणार्थ 2013 केदारनाथ आपत्ती सुरक्षित कुंभमेळा आणि 4 धाम यात्रा व्यवस्थापन यांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. आणि ओडिशा पोलीस तर एप्रिल 2026 च्या सुरुवातीलाच ओडिशा पोलीस दलालाही राष्ट्रपतींनी हा सन्मान मंजूर केला आहे. तर 1936 मध्ये स्थापन झालेल्या ओडिशा पोलीस दलाने 2026 मध्ये आपल्या सेवेची 90 वर्ष पूर्ण केली आहेत. यानंतर 6वा प्रश्न, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता एकूण किती आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 2399. किती? तर 2399. तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता 2399 म्हणजे सुमारे 2400 आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच उपचारांची कमाल मर्यादा वाढवून 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे तर यापूर्वी यामध्ये काही ठराविक आजारांचा समावेश होता, पण आता ही कक्षा रुंद करण्यात आली आहे. यानंतर आपण पुढील 7वा प्रश्न पाहूयात. नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर यांचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीर विक्रम यादव. कोणाची? तर वीर विक्रम यादव.
तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. वरिष्ठ IAS अधिकारी वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी फैज अहमद किडवई यांची जागा घेतली असून हा निर्णय केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय नोकरशाही फेरबदलाचा भाग आहे. तर महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर नवीन प्रमुख वीर विक्रम यादव 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत ते, आणि कोणाची जागा त्यांनी घेतली तर फैज अहमद किडवई, आणि बदल तर 15व्या केंद्रीय नोकरशाही फेरबदलांअंतर्गत ही नियुक्ती झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वीर विक्रम यादव यापूर्वी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. यानंतर 8वा प्रश्न, भारतीय नौदलासाठी नुकत्याच लॉन्च केलेल्या सचिया युद्धनौकेची निर्मिती कोणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोवा शिपयार्ड लिमिटेड. कोणी? तर गोवा शिपयार्ड लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलासाठी नुकत्याच लॉन्च केलेल्या सची या युद्धनौकेची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी केली आहे. यानंतर 9वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये नौदलाच्या कोणत्या महत्त्वाच्या सरावाचा बंदरावरील टप्पा पूर्ण झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तर IOS सागर. काय? तर IOS सागर. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये भारतीय नौदलाच्या IOS सागर या मोहिमेचा बंदरावरील टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तर या मोहिमेचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर कालावधी, या मोहिमेचा बंदरावरील टप्पा 16 ते 29 मार्च 2026 या दरम्यान पार पडला. यानंतर सहभाग, तर यामध्ये 16 देशांतील नौदल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता, आणि याचा उद्देश काय आहे? तर सहभागी देशांच्या कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि समन्वय साधणे हा या टप्प्याचा मुख्य उद्देश होता. तर यामध्ये सीमनशिप, नेव्हिगेशन, सागरी सुरक्षा आणि अग्निशमन यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या कोणत्या संचालकाला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर विजय जे ठाकरे यांना. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉक्टर विजय जे ठाकरे यांना लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड म्हणजे जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. तर या पुरस्काराबाबतचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर पुरस्काराचे नाव आहे प्रतिष्ठित लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड, आणि संस्था कोणती आहे? तर हा पुरस्कार कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या 17व्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेमध्ये प्रदान करण्यात आला आहे, आणि याचे आयोजक आहेत तर ही परिषद वर्ल्ड सायन्स काँग्रेसच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. तर दिनांक लक्षात ठेवा, हा सन्मान 21 मार्च 2026 रोजी प्रदान करण्यात आला, आणि योगदान न्याय वैद्यक विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा गौरव प्राप्त झालेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर ठाकरे यांनी नागपूर येथील विभागीय न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये उपसंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे, आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.